आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी समोर येतेय। भारतीय क्रिकेटर शिखर धवनला ईडीने समन्स पाठवलेलं आहे। ईडी कार्यालयामध्ये शिखर धवनची चौकशी सुरू झाली आहे। बेकायदेशीर बेटिंग ॲप प्रकरणात धवनला देखील समन्स बजावण्यात आलेलं आहे आणि धवनची सुद्धा आता ईडी कार्यालयामध्ये चौकशी सुरू आहे। अधिक माहिती घेऊयात राजश्री वाघमारे यांच्याकडून। राजश्री, काय अधिक माहिती? प्रज्ञा, शिखर धवन याला काही दिवसांपूर्वीच ईडीकडून नोटीस पाठवण्यात आली होती आणि आज शिखर धवन ईडीच्या मुख्य कार्यालयामध्ये दाखल झालेले आहेत। त्यांना 1xBet नावाच्या ऑनलाईन सट्टेबाजी ॲपच्या प्रचाराच्या संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये चौकशीसाठी बोलवण्यात आलेलं आहे। ईडीने धवन यांना त्यांच्या सोशल मीडियाद्वारे या सट्टेबाजी मंचाच्या प्रचारातली जी भूमिका आहे त्यांची या संदर्भातलं एक्झॅक्टली स्पष्टीकरण देण्यासाठी हे समन्स बजावलं होतं। काही दिवसांपूर्वी सुद्धा सुरेश रैना असेल किंवा मग इतर काही सेलिब्रिटीज असतील आणि अनेक क्रिकेटर असतील त्यांना सुद्धा ही नोटीस गेली होती। यापूर्वी सुद्धा सुरेश रैना गेले होते मात्र, आणि त्यानंतर आता पुन्हा शिखर धवन यांना ही नोटीस पाठवण्यात आली आहे। शिखर धवन सध्या ईडीच्या मुख्य कार्यालयात दाखल झालेत। हे सगळं प्रकरण 1xBet नावाच्या ऑनलाईन सट्टेबाजी ॲप प्रकरणाच्या संबंधित आहे। त्यामुळे सुरेश रैना असेल किंवा इतर सगळे ज्यांनी हे सगळं प्रमोशन केलेलं ते सेलिब्रिटीज त्यांना सुद्धा नोटीस पाठवली गेली, त्यांची सुद्धा चौकशी चालू आहे आणि आता काही वेळापूर्वीच सध्या शिखर धवन हे ईडी कार्यालयात पोहोचले। नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी राजश्री।